जय शिवराय बांधवांनो, बऱ्याच जणांच्या मनात कुणबी नोंदीबाबत बराचसा संभ्रम आहे आणि नेमका संभ्रम काय आहे आणि तो संभ्रम का असू नये याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निघाला होता, त्या शासन निर्णयाच्या विरोधात ओबीसीचे नेते हे मोर्चा काढत आहेत आणि तो शासन निर्णय रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे। आता जर कायद्याने सरकारने तो जर शासन निर्णय काढलेला असेल, नियमात असेल, तर तो रद्द होणार नाही, यात दुमत नाही। पण आता काही जणांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे, मग हे ओबीसीचे मोर्चे निघत आहेत, नेते मोर्चे काढत आहेत आणि यामध्ये जर तो शासन निर्णय रद्द झाला तर मग आपले जे काही कुणबी नोंदीच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र निघालेले आहेत हे रद्द होतील का, असं सुद्धा काही जणांना वाटत आहे। मात्र एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांच्या कुणबीचा पुरावा मग त्यांच्या आजोबाचा असेल, खापर पंजोबाचा असेल, पंजोबाचा असेल किंवा कुटुंबातील जे काही जुने लोक कोणाचाही पुरावा सापडलेला असेल तर त्यांना काहीच अडचण नाही, उलट त्यांचं नुकसान झालेलं आहे। कारण त्यांच्या कुणबी नोंदी ज्या होत्या त्या जुन्या काळच्याच होत्या, मात्र इतके वर्ष त्या कुणबी नोंदी या दबलेल्या होत्या। आता या सगळ्यांच्याच कुणबी नोंदी असतील, मात्र ज्यांच्या सापडल्या ते ओबीसी मध्ये गेले आणि बऱ्याच लोकांच्या आणखी कुणबी नोंदी ह्या आढळलेल्या नाहीत। आणि जो काही 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत, मग त्यांच्या कुळातील गावातील जे लोक असतील त्यांना या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र काढता येतं असं त्या शासन निर्णयामध्ये आहे। आता मित्रांनो, महत्वाची एक गोष्ट आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या, इतके वर्ष ते दबलेले होते, त्यांचं कसं नुकसान झालंय, कारण ते जुनेच ओबीसी मध्ये होते, फक्त त्यांची नोंद त्यांनी बघितली नाही, शासनानेही दाखवली नाही आणि ते काम मनोज जरांगे पाटील यांनी शासनाच्या माध्यमातून जी काही शिंदे समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या माध्यमातून या कुणबी नोंदी शोधल्या, म्हणून त्या जुन्याच कुणबी नोंदी आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही। त्याला शैक्षणिक, सामाजिक आणि नोकरीसाठी राजकीय आरक्षण 100% मिळतंय, त्यांना कोणतीही अडचण नाही। त्यामुळे त्यांनी कोणताही विचार करत नाही, त्यांना 100% आरक्षण मिळालेलं आहे। आता ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत त्यांची बऱ्याच जणांची कागदपत्र गहाळ आहेत किंवा त्या ऑफिस मध्ये गेलं तर ती कागदपत्रच उपलब्ध नाहीत। ऑनलाईन जरी बघितलं तर त्यामध्ये बऱ्याच जागेवर असं दाखवतं की डाटा उपलब्ध नाही। आता त्यांचा डाटा उपलब्ध नाही म्हणजेच ते कुणबी नाही असं होत नाही। आता जर शासनाकडे त्याचा पुरावा नसेल म्हणजे ते कुणबी आहेत, फक्त कागद नाही असंच होतंय। मग त्यामुळं जो 2 सप्टेंबरचा शासन निर्णय आहे त्या उरलेले जे काही ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत त्यांना त्या माध्यमातून आपलं कुणबीचं प्रमाणपत्र काढता येते असा तो शासन निर्णय आहे। आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांची मागणी ही सरसकट आहे, कारण एखाद्याचे नातलग ओबीसीत गेलेत आणि त्यांचे समजा मामा हे एससीबीसी मध्ये असतील, असं कसं होऊ शकते, कारण त्यांचा रोटी बेटी व्यवहार सगळा, नाते गोते सगळे एक आहेत, फक्त त्यांचा पुरावा नाही म्हणजेच ते मराठामध्ये मोडतात आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्या कुणबीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये जातात। हे असं कसं काय होऊ शकतं? त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही। आता या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।